माजी उपमहापौर पद्माकर नाना काळे यांनी प्रभाग क्रमांक 7 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला। भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी उपमहापौर पद्माकर नाना काळे यांनी प्रभाग क्रमांक 7 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्यांच्या अर्ज दाखल करण्याच्या वेळी देवीदास घुले, सचिन स्वामी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना पद्माकर काळे म्हणाले की पक्षाने जर अधिकृत उमेदवारी दिली तर निश्चितपणे निवडणूक लढवणार आहे। मात्र पक्षाने अन्य कोणाला उमेदवारी घोषित केली तरी त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आणि पक्षाच्या कामासाठी आपण पूर्ण ताकदीने कार्य करू असे मत त्यांनी व्यक्त केले। मधून मी सर्वसाधारण सदस्यानं भरलो, भारतीय जनता पार्टीच्या प्रशासनातून भरलेलं आहे आणि पक्षाने जर उमेदवारी दिली तर मी लढायची माझी हे आहे। पण माझ्यानंतर दुसरं कोणा जरी पक्षाने दिलं असेल तर त्याच्याही मी प्रचार करायला तयार आहे। मी माझा फॉर्म काढून देतो। मी माझं आता 3 टर्म मी निवडून आलेलो आहे आणि लोकांच्या कामाचं हेच माझं प्रार्थना असेल। मूलभूत गरजा म्हणजे हे महानगरपालिकेचं जे पाणी, लाईट, रस्ते जे गरजा आहेत किंवा ड्रेनेज असेल काही म्हणजे त्यांच्या ह्या कामाच्या हिशोबानेच मी आपण उभारलेलं आहे। सांगितलं की पक्षाने जर तिकीट दिलं तर मी उभारणार, म्हणजे पक्षाने दुसरा कुठला उमेद दिला तर त्याचा मी म्हणजे त्याचा प्रचार करणार।